400 ग्रॅम तीळ, अर्धा किलो गूळ आणि 100 ग्रॅम शेंगदाणे. जेवढे तीळ असेल तेवढंच गूळ घ्यायचं आहे आपल्याला. 400 ग्रॅम तीळ घेतलेत म्हणून 100 ग्रॅम शेंगदाणे घेतले. 2 ते 3 चमचे तूप, 1-1.5 चमचा वेलची पूड, अर्धा चमचा खाण्याचा सोडा आणि 2 ते 3 चमचे पाणी लागणार आहे आपल्याला. हे एवढं सगळं आपल्याला लागणार आहे. तर आता आपण पहिल्यांदा तीळ भाजून घेऊ. तीळ आपल्याला कमीच भाजून घ्यायची. तीळ जास्त भाजले तर लाडूंना कडवटपणा येऊ शकतो. थोडीशी चटचट करायला लागली फुलली की काढून घ्यायची. तीळ आता आपले भाजतच आलेली आहे. ही अशी चटचट झाली की बंद करून घ्यायचे. काढून घेऊ आता आपण हे तीळ. हे 100 ग्रॅम शेंगदाणे, शेंगदाणे पण आपले छान भाजून झालेले आहेत. आता हे काढून घेऊ. गॅस बंद करू. आपला पॅन थोडासा कमी थंड झाल्यावरच आपण ते गूळ वितळून आपण हे तीळ यातलेच तीळ थोडेसे 4-5 चमचे काढून घेऊ वरून टाकण्यासाठी. तीळ आपण हे त्यातलेच काढून घेतले 4-5 चमचे वरून टाकण्यासाठी. तीळ आपण गरम गरम मिक्सरमध्ये फिरवायची नाही, नाहीतर तिळाला तेल सुटत. गार झाल्यावर याला बारीक करून घ्यायचं. जास्त बारीक पण नाही, जाडसर वाटून घेऊ. चार ते 5 चमचे पाणी घ्यायचं. त्यातच आपण अर्धा किलो गूळ टाकून घ्यायचा. गूळ आपला वितळतोय तोपर्यंत आपण हे बारीक करून घेऊ मिक्सरमध्ये. हे असं वाटून घ्यायचं जाडसर. गूळ आता आपला वितळलेला आहे, पण तो आता लाडूसाठी तयार झाला का नाही ते बघण्यासाठी आपण पाण्यामध्ये त्याला हे करू, गोल करून घेऊ. पाण्यात टाकून आपण चेक करू हा गूळ झालाय का नाही. आपला गूळ आता हा झालेला आहे बरोबर लाडूसाठी. कारण की असं गोळी झाली ना त्याची, बंद करून टाकायचा गॅस. जास्त पाक कडक नाही करायचा. आणि थोडा जरी जास्त कडक झाला तर त्याच्यासाठी आपण 2 चमचे तूप टाकायचे. त्याच्यामुळे लाडू आपले सॉफ्ट होतील. अर्धा चमचा खाण्याचा सोडा, त्याच्यामुळे आपले लाडू एकदमच छान होतील. याच्याने पाक हलका होईल. मिक्स करून घ्यायचं. अर्धा चमचा आपण खाण्याचा सोडा टाकलेला आहे, त्याच्यामुळे बघा पाक खूप हलका झाला. आता हे मिश्रण आपण टाकून घेऊ याच्यात. गॅस बंदच करायचा आणि मिश्रण मिक्स करून घ्यायचं. सगळं मिश्रण आपलं मिक्स करून टाकलेलं आहे त्याच्यात.
आता यातच वेलची पूड पण टाकून घेऊ. हे लाडू बांधताना जास्त घाई करायची नाही, थंड झाल्यावर पण याचे लाडू छान वळता येतात. आणि सोडा टाकल्यामुळे एकदमच छान लाडू होतात. हे आपण बाजूला काढलेले 4-5 चमचे ते पण टाकून घेऊ. आपला गॅस बंदच आहे, बंद गॅसवरच हे टाकून घ्यायचे सगळं. आता हे आपलं मिश्रण झालेलं आहे लाडूचं. आता एका ताटात काढून घेऊ आणि थंड झाल्यावर आपलं मिश्रण आता कोमट झालेलं आहे. आता याचे लाडू करून घेऊ. छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे. अजून थोडं गरमच आहे, तुम्ही थंड झाल्यावर बांधा. असे छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे त्याचे.